नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा म्हणजे काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी आणि या गाडीत सापडलेले विविध पुरावे जे आरोपींना कठोर शिक्षेपर्यंत पोहोचवू शकतात। आरोपी सुदर्शन घुलेच्या स्कॉर्पिओत हे पुरावे आढळले असून ही स्कॉर्पिओ त्याला भेट देण्यात आल्याचं समोर आलंय। गिफ्ट मिळाली होती त्याला ही कार। वाल्मिक कराडनेच ही स्कॉर्पिओ सुदर्शन घुलेला गिफ्ट म्हणून दिल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलंय। वाल्मिक कराडनं सुदर्शन घुलेला गिफ्ट दिलेली स्कॉर्पिओच आता त्याचा कर्दनकाळ ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे, कारण त्या स्कॉर्पिओ मधूनच पोलिसांना अनेक पुरावे मिळालेले आहेत। जसं की आपल्याला माहिती आहे, वाल्मिक कराडनं सुदर्शन घुलेला स्कॉर्पिओ भेट दिली होती आणि त्या स्कॉर्पिओतून पुरावे मिळाले होते। सुग्रीव गँगच्या विरोधात कराडनं घुलेला बळ दिलं। वाल्मिक कराडनं सुदर्शन घुलेला गिफ्ट दिलेली स्कॉर्पिओ आता कराड गँगलाच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अनेक पुराव्यांमुळे महागात पडणार आहे, कारण याच कारमधून तपास यंत्रणांना अनेक पुरावे मिळालेत। सुग्रीव कराड टोळीच्या विरोधात बोलल्यानं बक्षीस म्हणून ही स्कॉर्पिओ वाल्मिक कराडनं विष्णू साठेच्या माध्यमातून सुदर्शन घुलेला दिली होती अशी माहिती समोर आली आहे। स्थानिक टोळी वर्चस्वाच्या स्पर्धेतून सुग्रीव कराड आणि सुदर्शन घुलेमध्ये आधीपासूनच वाद होते अशी देखील माहिती आता समोर येते आहे। केजमधील सुग्रीव कराड टोळीला विरोध केल्यामुळे वाल्मिक कराडनं सुदर्शन घुलेला ही काळी स्कॉर्पिओ भेट दिली होती। वाल्मिक कराडचं काम पाहण्यासाठी आणि दबदबा निर्माण करण्यासाठी सुदर्शनला कार बक्षीस म्हणून मिळाली। टोळीच्या वर्चस्वातून सुग्रीव कराड आणि सुदर्शन घुले यांच्यामध्ये अगोदरच वाद झाला होता। सुदर्शन घुलेला 6 जानेवारीला आवादा कंपनीत मारहाण झाल्याचा व्हिडिओ सुग्रीव कराड टोळीनं व्हायरल केल्याचा आरोप देखील करण्यात आला होता। हा सुग्रीव कराड कोण आहे हे आपण आपल्या चॅनलवर मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे। आता या काळ्या स्कॉर्पिओची गोष्ट या व्हिडिओमधून आपण समजून घेतोय। काळी कार वाल्मिक कराडची आता कर्दनकाळ ठरते, तर दुसरीकडे सरपंच संतोष देशमुख यांना केज पोलिसांच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे आणि निष्काळजीपणामुळे जीव गमवावा लागल्याचं आता स्पष्ट होऊ लागलंय। फिर्यादी आणि संतोष देशमुख यांचे कार चालक शिवराज देशमुख यांनी त्यांच्या जबाबात ही धक्कादायक माहिती दिली आहे। संतोष देशमुख यांचं अपहरण झाल्यानंतर शिवराज देशमुख पोलीस स्टेशनला गेले होते। घटनेचं गांभीर्य पाहून शिवराज देशमुख यांनी तातडीने फिर्याद घेण्याची विनंती केली, मात्र शिवराज देशमुख यांना तब्बल 3.5 तास बसवून ठेवण्यात आलं। पोलीस अधिकारी राजेश पाटील, प्रशांत महाजन आणि बनसोडेंना शिवराज देशमुख यांनी अपहरणाचा वृत्तांत सांगितला, मात्र पाटील, महाजन आणि बनसोडेनं फिर्याद लिहायला बराच वेळ घेतला। तब्बल 3.5 तास पोलिसांनी वाया घालवले। पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असता तर संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना ताब्यात घेऊन संतोष देशमुख यांना सोडवता आलं असतं। संतोष देशमुख यांचा जीव वाचला असता। त्यामुळे कुठेतरी प्रशासनाचं अपयश आहे, पोलीस खात्याचं अपयश आहे असंच म्हणावं लागेल। यावर तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। मराठी मंडळीवर नवीन असाल, अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला देखील अजिबात विसरू नका। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। तोपर्यंत रजा घेतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।